हिंगोलीच्या वसमतचे जनसुराज्य शक्तीचे उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यावरती अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केलाय। गाडीच्या काचा फोडून महाराजांना मारहाण करत अंगावरती हिरवा रंग टाकण्यात आलाय। महाराजांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जिल्ह्यामध्ये हल्ल्याची ही तिसरी घटना असून वसमत पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असल्याची माहिती पुढे येते। हिंगोलीमधनं हा प्रकार पुढे येतो आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी संतोष भिसे सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, धक्कादायक अशी घटना आणि मुख्य म्हणजे मतदानाच्या अगदी काही तास आधी हा प्रकार घडलेला आहे, काय माहिती? नक्कीच गुरु, हिंगोलीच्या वसमत विधानसभा मतदारसंघाचे गुरुपादेश्वर महाराज यांच्यावर गिरगाव परिसरामध्ये हा हल्ला झालेला आहे। कारण खरोखर धक्कादायक बाब म्हणावं लागेल, कारण जिल्ह्यातील तिसरी घटना आहे। गुरुपादेश्वर महाराज काही म्हणजे आपल्या गावी परत असताना, म्हणजे वसमत शहराकडे परत असताना हा हल्ला करण्यात आलेला आहे। त्यांच्या काचा फोडल्या, त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या खिडकीत म्हणजे काचा फोडलेल्या ठिकाणाहून त्यांच्या अंगावर जो आहे तो गुलाल टाकण्यामध्ये हिरवा गुलाल टाकण्यात आलेला आहे। या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडालेली आहे। पोलीस प्रशासन देखील ज्या हल्लेखोरांचा शोध घेत आहे, मात्र खोट्या अफवा पसरू नका असं आवाहन जे आहे ते पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेची माहिती देखील आता सत्यता पडताळली जात आहे। नेमकं हल्लेखोर कोण आहेत, हल्ला का केला, गुरुपादेश्वर महाराजांवर हल्ला का केला आणि विशेष म्हणजे यांच्या हिरवा रंग का टाकला, याचा देखील आता शोध घेतला जातोय गुरु। अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी संतोष।